ऑफिसर असा, IT इंजिनियर्स असो, डॉक्टर, वकील, मॅक्सिमम वेळ तासनतास एका जागेवर बसून राहावं लागतं. सुरुवातीच्या काळात याचा काही परिणाम जाणवत नाही, परंतु हळूहळू पोश्चरमुळे बोन, मसल्स यावर याचा परिणाम जाणवायला सुरुवात होतो. हळूहळू स्नायूंमध्ये पेन, स्टिफनेस, कॉन्ट्रॅक्शन, टिंगलिंग नमनेस म्हणजे हातपाय जड पडणं, मुंग्या येणं अशा प्रकारची लक्षणं जाणवायला सुरुवात होतात. व्यायामाचा अभाव यामुळे स्लिप डिस्क, नर्व कॉम्प्रेशन, स्पॉन्डिलोसिस आदी प्रकारचे आजार आपल्याला सुरू होतात आणि यातूनच पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका आदी विविध प्रकारचे आजार हळूहळू निर्माण होण्यास सुरुवात होते. आपण काम तर अवॉइड करू शकत नाही. मग अशा वेळेस 30-40 मिनिट किंवा 1 तासानंतर बसलेल्या जागेवरून उठून थोडीशी हालचाल नेहमी करू शकतो आणि ज्या पोझिशनमध्ये आपण बसलेलो आहे त्याच्या अपोजिटमध्ये जर आपण एक्सरसाइज केली तर ती आपल्याला खूप फायदेशीर होऊ शकेल. समजा कॉम्प्युटरवर आपण असं वाकून काम करतोय तर तुमची अपोजिट साईडला जर एक्सरसाइज दिली तर मानेच्या मसलला खूप रिलॅक्सेशन होऊ शकतं. किंवा एक मार्जरासन असतं ते, किंवा बॅकला हात ठेवून स्ट्रेचिंग केलं तरी सुद्धा पाठीच्या स्नायूला खूप मोठं रिलॅक्सेशन आपल्याला मिळू शकतं. शोल्डर ट्विस्टिंग, शोल्डर रोटेशन, हाताची आणि पायांची सतत हालचाल बसल्या जागेवर जर करत राहिलं तरी सुद्धा आपले खूप मसल रिलॅक्स होऊ शकतात. वारंवार पेन किलर घेणं ही सुद्धा मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतं. त्याऐवजी होमिओपॅथी आपल्याला एक उत्तम पर्याय होऊ शकतो. पाठीच्या मणक्याची म्हणजे स्पाईनची जर योग्य वेळी आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांना पुढे तोंड द्यावं लागेल. जी बसण्याची योग्य स्थिती कोणती ही जर निश्चित केली तर आपल्याला भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. हा रील जर महत्त्वाचा वाटला तर तो आपल्याबरोबर इतरांनाही शेअर करू शकता.